दादा, बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी काँग्रेस उमेदवार देत आहे. मात्र भूमिका अशी आहे की तुमच्या नेत्यांची की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. नाही, राज्यामध्ये आणि देशामध्ये जेव्हा जेव्हा कधी अशा अचानकपणानं पोटनिवडणुका येतात, एखाद्या आमदाराच्या मृत्यूमुळं किंवा अन्य कारणामुळं, आणि प्रामुख्यानं ज्या मतदारसंघातल्या आमदाराचा मृत्यू काही कारणानं झाला त्या मतदारसंघामध्ये अनेक वेळेस अशा निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. सर्व पक्ष एकत्र बसतात आणि त्या कुटुंबाची सहानुभूती होऊन तिथं निवडणुका बिनविरोध होतात. आपल्या माहिती काही पक्षांनी ज्या टायमाला गोपीनाथराव मुंडे वारले त्या टायमाला त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्ही निवडणूक लढणार नाही. मला आता असं वाटतं की ज्या ठिकाणी असे काही अपघाती मृत्यू झाले, काही कारणानं मृत्यू झाले, अशा ठिकाणी पुन्हा जो काही विरोधी पक्ष आहे आमचा, त्यांनी मोठेपणा दाखवला पाहिजे. आमच्याही पक्षाने काही ठिकाणी अशा प्रकारचे मोठेपणा दाखवलेले आहेत. तर त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध व्हावं अशी महायुतीची इच्छा आहे. यावर प्रत्येकाचा पक्ष आहे, त्यांचे विचार वेगळे, त्यांना जसं वाटेल तसं त्यांचे नेते निर्णय घेतील. परंतु आम जनतेची सुद्धा इच्छा हीच आहे की अशा ठिकाणी निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे. आपण उद्यापासून दुपारपर्यंत उमेदवार जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे बावनकुळे असं म्हणतात की आम्ही नाना पटोले आणि त्यांच्या नेत्यांशी चर्चा करू. नाही, आमचं कामच आहे की सर्वांची सहमती उडान करून उमेदवार आमचे, जागा रिक्त आमच्या आहेत, पक्षाची आमच्या भूमिका बरोबर आहे की इतर नेत्यांशी अशा प्रसंगी चर्चा केली जाते. विधिमंडळात असो की लोकसभेमध्ये असो, एखाद्या विषयावर जर एकमत करायचं असेल तर आमचे जे काही विरोधी पक्ष आहे त्यांच्याशी आम्हाला जशी चर्चा करावी लागते तसं निवडणुकीच्या काळातसुद्धा अशा प्रकारची चर्चा ते करतायत आणि मला वाटतं ते समोरच्याने ऐकलं पाहिजे. ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं सुद्धा उमेदवार देण्यात येणार नाही अशी माहिती समजते. तसे त्यांच्या नेत्यांनी संकेत दिलेले. आमच्या आणि दादांचे संबंध हे चांगले होते. नाही, गोष्ट खरी आहे ना की त्यांचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूमुळं केवळ त्यांच्या कुटुंबालाच नाही तर या राज्यातल्या सर्व पक्षी नेत्यांनी आणि जनतेने सुद्धा त्यावेळेस ज्या संवेदना व्यक्त केल्या त्या अति तीव्र होत्या की अशा प्रकारचा मृत्यू नको व्हायला, परंतु झाला. त्यामुळं त्या कुटुंबाला, त्यांच्या पक्षाला असं वाटत असेल की आम्ही नाही उभं करणार. ते योग्य भूमिका आहे त्यांची. शिंदेची सेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दादांची 25 ते 30 आमदारांसह भविष्यात भाजपात विलीन होणार आहे असं भाकीत संजय राऊत यांनी म्हटलं. मला असं वाटतं की संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या तब्येतीचं कारण असू शकतं किंवा त्यांना स्वप्न पडलं असावं. पण अशा प्रकारच्या कुठल्याही आमदाराचा संपर्क अन्य कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. भाजपला तर मुळीच सध्या कोणाची गरज नाही आहे. कोण्या पक्ष फोडण्याची कधीही भाजपनं प्रयत्न केला नाही आणि आत्ता तर आम्हाला पक्ष फोडण्याची गरजच वाटत नाही. ते म्हणतात की पक्ष सुनावण्याबाबत जे चालू आहे त्या पुढे ढकलण्याचं काम करू. सातत्यानं नवनवीन दावे करतायत. नाही, हे असं आहे की हा कोर्टाचा विषय आणि कोणती हिअरिंग कधी घ्यायची कोणत्या केसची हे कोर्ट पूर्णपणानं त्यांचा निर्णय करत आहे. पण ते असे वक्तव्य का करत असतील? मी आपल्याला सांगितलं, एक तर त्यांच्या तब्येतीचा परिणाम म्हणा किंवा कदाचित स्वप्न पडलं म्हणावं, कारण त्यांनी काल तब्येतीचा उल्लेख केला आहे की मधल्या काळात मी तब्येत बरी नसल्यामुळं मी नाशिकला येऊ शकलो नाही असं मी काल चॅनलवर बघितलं. तर त्याचा तो परिणाम असेल कदाचित. दादा, राहुरी विधानसभामध्ये शिवाजीराव पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा तिथून भाजपच्या सीटवर लढत आहे. तर तिथे प्राजक्त तनपुरे हे अपक्ष लढत आहेत. तर याच्यात भाजपला काय? हे बघा, शिवाजीराव करुडले माझे अत्यंत जवळचे मित्र होते. ते आजारी पडले तेव्हा मी 3 ते 4 वेळेस त्यांच्याकडे जाऊन आलो. त्यांच्या प्रचाराला सुद्धा मी गेलो होतो. मी विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीचा प्रमुख होतो. आत्ता बिचाऱ्याचा दुर्दैवानं मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी अक्षय त्यांचा मुलगा तो आता उभा राहणार आहे. मला असं वाटतं त्या मतदारसंघावर करंडले साहेबाची पकड होती. अपक्षसुद्धा त्या ठिकाणी ते निवडून आले होते नगर जिल्ह्यामध्ये. आणि अक्षयलाही परवा मी फोन केला त्याला तिकीट मिळाल्यानंतर की बाबा तुझे जे वडिलांचे दोस्त मित्र जुने कार्यकर्ते आहेत एकदा त्यांच्याशी संपर्क कर, पार्टी पूर्णपणे तुझ्या पाठीमागे उभे राहा. त्यामुळे कोण उभं राहतं ही चिंता आम्ही करत नाही. आमचा उमेदवार निवडून आणण्याची कोशिश भाजप करेल.